हॅलो, धन्यवाद. तिन्ही बुवांची रुपावळीपर्यंत कार्यक्रम झालेला आहे आणि आता गजराची फेरी आहे. खरोखर लाईटीने थोडा व्यत्यय आणल्यामुळे भजन रसिक कमी झालेले आहे, पण जास्त वेळ न घेता अर्ध्या तासामध्ये तिन्ही बुवा या ठिकाणी गजराचे सादरीकरण करून तुम्हाला या ठिकाणी दाखवतील. धन्यवाद. दोन्ही बुवांनी अतिशय सुंदर मनोरंजन. वागदेकर बुवांनी तर नुसती आगच केलेली आहे. पण बुवा, आज ज्यावेळी आपण दुसऱ्याक सांगतो ना, वागदेकर बुवा, आज ज्यावेळी आपण दुसऱ्यांका सांगतो की महिला वर्ग या ठिकाणी बसलेले आहे, म्हणजे आपण तोंड सांभाळून बोलू पाहिजे बुवा. म्हटल्याच्या नंतर आपल्या तोंडामधून ते शब्द येतात कामा नये. आणि होतं काय खोळावलेलं का ह्यो बाथरूम मध्ये खय कोण जाता, खय काय कोण लिहिता. अरे तुका बाथरूम मध्ये वास घेऊची गरजच काय पडता ना. तो बाथरूम मध्ये जाऊ दे ना, तो कोपऱ्यात जाऊ दे ना, तुका त्याच्या पाठून जाऊची गरज काय पडता. आपण आपला काम करायचा मोकळा आहे, बरोबर ना. कोणाक दाढी खया, सगळ्यांना माहिती आहे कोणाक दाढी खया, भयच दाढी येते, हनुटेकच दाढी येते ना. मग ती फोड करून सांगायची गरज नाही ना. आपण भक्ती कमी झाली कशामुळे, ह्याच्यामुळे भक्ती झाली आणि चावटपणा वाढला. हा, तो भजनात बसलो आणि म्हणता म्हस हागली. अरे वार्ता करते वेळी काय बोलतोस ते का बघ ना, शब्द कुठले वापरते. अरे बरा ती सुद्धा म्हणता पातळ. आपण ज्यावेळी भजनात बसला नाही, या ठिकाणी 5 दिवस कार्यक्रम आणि तू ह्या मैदानाचा तुका अनुभव म्हटल्याच्या नंतर तू तोंडात काहीतरी आवड अनुभव आहे ना. म्हणजे आपण समाजात काय देणं लागतो आणि आपण समाजात काय देता, या प्रत्येकांचा तो विचार करू गयो. बरं, एवढ्या थरापर्यंत बोलता तो, एवढ्या थरापर्यंत बोलता की भाभीचा फोटो काढूचा असा तर तिका सरळ राहत सांगायचं आणि मग व्यवस्थित फोटो काढायचो. तू कॅमेरामन तशी धय मी हेकाच उभं राहून फोटो काढून लावू ना. अरे कॅमेरो जळान फुटात तो कॅमेरो. अरे आपण काय बोलताव आणि कशाक बोलताव, आपल्या कशाक बोलावले या. हा, अरे एवढ्या खालच्या पातळी बसला महिला वर्ग उठून गेले ना, जाणार. त्यांना माहिती आहे हे दोघजण शाप फळावलेले, होईल तरी निदान आखरे का दहा माझ्यापर्यंत निदान ती महिला वर्ग थांबली. हा, तुमका झाला काय हा. रेड्यामुखी वेद वधविले, माका सुद्धा वधविले आहेत ना. माका माहिती सुद्धा काय कोणी कोणा वेद वधविले ते. हा, बरं तुका एवढा होता तर रेड्याच्या मालकाचं नाव घे का नाही सांगलं. जरा पाठी राहतो दिसत नाही. अब्बा डब्बा चब्बा. हा, रेड्याच्या मालकाचं नाव आणि तू खुळावलं तर शापच. ह्यांनी अत्याचार केले, तिने अत्याचार केले, काय त्याची फोड करून तिने सगळं मातेरो केल्या त्याचो. हा, तुम्ही दोघं जणांना चावटाळलेले आहात. तू घष्टत जा आणि त्याला ढोपऱ्याने जाऊ सांग. बरं, आता जो माहोल बघा, जोईल भजन चालू करता लाईट येतात, हे भजन चालू करतात लाईट जाता, म्हणजे त्या लक्ष्मीक सुद्धा वाटतं की ही अवधसा उपोचा. हा, ए चुप बस, तोंडात हे घेऊन बोला नको तू. होय महाराजा. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईंना भेटाया तुम्ही येता का. धाडलं बोलावून जलू साईन, येर मनाला तो पालखी घेऊन. धाडलं बोलावून जलू साईन, येर मनाला तो पालखी घेऊन. केली त्याने आज्ञा मला, रामनवमीचा सण आला हो.
पालख्या निघाल्या आज काही शिर्डीला, धाडलं बोलावून जनुसाईनं, ये म्हणाला तो पालखी घेऊन, धाडलं बोलावून जनुसाईनं, ये र म्हणाला तो पालखी घेऊन, केली त्याने आज्ञा मला आपली. माझ्या डोईवर भरली घागर रे, भरली घागर रे, काना रस्त्याला अडवून कोसरे. मन मंदिरी पूजा करी तेरे, तुझी मंदिरी पूजा करी तेरे. तुझी मंदिरी पूजा करी तेरे, तुझी मंदिरी पूजा करी तेरे, पाण्या वाचूनी पूजा अडेल रे, पूजा अडेल रे, माझ्या डोईवर भरली घागर रे. अडून कोसरे. बुवा आजचा जमाना बुवा कुठे चाललाय तो बघायचा. आजचा जमाना कुठे चाललेला आहे, आपण कुठे चाललेलो आहोत. आज या भजनाची परंपरा बुवा कुठेतरी लोप पावत चाललेला आहे. आपण आपल्या तोंडावरचा ताबा आपण आज काबू करू शकत नाहीये. देवानी शाप दिले, बरोबर आहे, देवानी शाप दिलेले आहेत, पण त्या शापाचा विपर्यास करून आपण समाजामध्ये वेडवाकडे पसरूया नको. बरोबर ना. देवानी केलं, देवानी केलं ते त्यांनी केलं म्हणून माणसाने करून बघता कामा नये. देवानी ज्यावेळी माणसाचा मनुष्य देह घडवला, सगळे अवयव बनवते वेळी त्याला त्रास झाला नाही, फक्त एकच अवयव बनवते वेळी त्याला 100 वेळा विचार करावा लागला, तो म्हणजे आपली जीभ आहे. ही जीभ आहे, या जिभेचा वापर आपण कुठे करावा आणि कसा करावा याच्यावरती परमेश्वराने विचार केला. म्हणून त्या 32 दाताचं कुंपण या जिभेवरती घालून माणसाचा जन्माला पाठवलेला आहे. बरोबर की नाही. हे आमचे तरी निदान दात भुतूत, ह्याका तर काय बंधन नाही जा, ह्याचे पुढे असल्यामुळे ते कसा काही बोलता तो. बरं दुसरं भजन करीत असताना सुद्धा वाईट बोलण्याचा प्रयत्न तो करता. बरोबर की नाही. मग आज आपण बुवा त्यांनी काय काहीतरी मगाशी सांगितलं तुका 2 झील आहेत आणि तू माका सांगतस की माझो झील आज म्हणता भजनात हा, तर ते का बाजूक बसवलंस तू. आज अभिमान माका हा, आज अभिमान माका बुवा. माझे दोन्ही पोरगे भजन क्षेत्रामध्ये कार्यरत होतात. एक पकवाज वाजवता, गायन सुद्धा करता, आणि दुसरं जो बारको आहे ना त्यांनी डबलबारी सुद्धा केल्या ना. ही आम्ही कमावलेली पुण्य आहे. नुसतं भजनात आणून त्या का बसवीत नाही मी. आणि एक तिसरं जमला असतं तर तिसरं सुद्धा काढलं असतं, त्या का खेकार नाही म्हणा. हा पण कसा माहिती आहे, आपल्या जमात तेवढाच करू गया, आपल्या जमात तेवढाच करू गया. म्हणून काय मी सांगत फिरणार नाही माझे एवढे हत माझे तेवढे हत, काय करू का. बरं तुझ्या भजनात हत तेवढंच सांगितलं, हा बाकी असं सांगलं नाही. गेलो होय नाही तर परत म्हणा घराकडे जाऊन सांगत होतो, सोयीबू असं असं सांगत होते. आम्ही 2 जणच आहो, आणखी आपले आपले सावत्र भाऊ म्हणतो. तो गेलो काय घष्टत घष्टत गेलो काय तिसरो. हा त्याच्या तोंडात काय आवरत नाही, त्याला झाला काय मला समजत नाही. वागदेकर म्हटल्याच्यानंतर ते काय ह्या एरिया दिल्याबरोबर, पण आज तो रेंज मध्ये आहे, चांगलोच रेंज मध्ये आहे. भुसकाट पाडीत तो सगळ्यांचा. अशा अवस्थेत जर राहिलो तर ते 2 जण वागत का त्या वाघांका नाहीसो करीत तो. एवढा जर बोललो ना तर त्या 2 वाघांका भजन पळता भुई थोडी करीत तो, कलमात घालून हलीत तो. साधा नाही म्हणजे कलटा देऊन पाडीत सगळ्या समोरच्या का. रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन
खायाला देते, खायाला देते, पाणी घेऊन येते. घेऊन येते. पण नवीन नवीन गाणी येतात प्रत्येक. सगळे भजनी बुवा आज या भजन क्षेत्रामध्ये जेवढे भजनी बुवा आहेत, नवीन जेवढा येणार तेवढा घेण्याचा प्रयत्न करतात नाही काय. नवीन जेवढी गाणी जुनी नवीन येतात गाणी तेवढी म्हणण्याचा प्रयत्न भजनी बुवा करीत असतात. आणि ह्या ट्रेंडच काय काय जण तो ऑर्केस्ट्रा असं लावतात ना, काय काय त्याच्यातलं ह्यो एक नंबर हा. ह्याका सांगा फक्त 10,000 रुपये ह्याच्या अंगावर फेकीत राहा. तर मगाशी सांगितलं ना तुमका जेवढी फरमाईश आहे तेवढं पुरे करतंय. फरमाईश काय पुरे करतील? कड येतात तुका हय, तुका बसोक होत नाही जाग्यावर. तू जाऊनच बघ बाहेर कसा कांडात काढते त्या फक्त काय म्हणता. कुठे जोगेश्वरीला बारी होती तेव्हा म्हणता ह्यो माझं पुरो गजर होईपर्यंत जाग्यावर येऊन बसलो नाही. हे केलेल्या कर्माची फळं असतात ना ती आपल्या भोगूची लागतात. तू दुसऱ्याचा करतस ना, दुसरं केल्याच्या नंतर तुका राग येता का म्हणे तर आवडता नको बोलू. आपल्या कोकणावरती अतिशय सुंदर अशा प्रकारचं एक गीत आलं, ते म्हणण्याचा प्रयत्न करतोय आणि गजराच्या माध्यमातून चांगलं काहीतरी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. पहा सह्याद्रीचे डोंगर, देवाधिकांचे माहेर घर. पहा सह्याद्रीचे डोंगर, देवाधिकांचे माहेर घर. साक्ष देतो या समिंदर, साक्ष देतो या समिंदर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. साक्ष देतो या समिंदर, साक्ष देतो या समिंदर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. शोभे आम्या फणसाच्या बागानी, कोकणाचा पाया रचला देवदेवतानी. सिंधुदुर्ग शोभे आम्या फणसाच्या बागानी, कोकणाचा पाया रचला देवदेवतानी. राखीला हमान दशावतार भजनानी, येवा कोकण आपलंच आता कुठे मालवणी.
राखिला मान दशावतार भजनानी देव कोकण आपलो त्याचा पुढे मालवणी विकू नका जमिनी फार नाहीतर होऊ आपण चाकर नका विकू जमिनी फार नाहीतर होऊ आपण चाकर नाहीतर होऊ आपण चाकर नका विकू जमिनी फार सांगे राजेश जोडून कर सांगे राजेश जोडून कर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर पहा सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचे माहेर घर साक्ष देतो या जमीनदार साक्ष देतो या जमीनदार परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर आपल्या कोकणामध्ये काय कमी आहे सगळ्या सौंदर्य खाणीने नटलेला असा हा आपण आपला कोकण आहे पण आपण आपल्या ह्या कोकणाची वाट आपणच लावलेली आहे बरोबर की नाही आज आंबा बागायतदार वगैरे जे रडतायत धाय मोकळून रडतायत ते आपण आपल्या पायावरती दगड मारून घेतलेला आहे आज नको नको ती औषधं वापरून आपण आपल्या जमिनीचा कस कमी करून टाकलेला आहे आज जी कलम आज जी झाडं बिना कल्टारची धरत होती तिला आज कल्टार घातल्याशिवाय धरत नाहीत बरोबर की नाही एखाद्या माणसाचा माणूस खरा कधी बोलता यंदाचा असत तर पुढच्या वर्षी खरा बोलतो सकारात्मक विचारा किंवा आपल्या वागदेकर बुवांका विचारा वागदेकर बुवा यंदा शेतीत काय दम हा वागदेकर बुवा सांगणार अरे शिराला पडा दे अंधू कायच नाही दे शेतीत कायच नाही दे उदसचा जो काय पाऊस पडतो ती शेती पिकली बघित राहण्यासारखी निस्ती सोन्यावान तेवढी निस्ती शेती फुलली अंधू काय देखील नाही ऐकून निस्ती माती झाली शेतीची परत ते काही विचारा वागदेकर यंदा काय सुपारो लागले होत अरे शिरा कपाला झाले अरे केळीची काय झाली आहे अरे केरड्याने उडी मारून सुद्धा एक सुपारी ठेवल्याने माणसे गमतात असे म्हणजे माणूस खरा कधीच बोलणार नाही यंदाचा असाच तर पुढच्या वर्षी बोला बरोबर की नाही गेले तर दोघं जाणते एकी करू गेले ते एकी करू ह्यो गाराना घालून गेलो हा हो आणि ह्यो होय महाराजा मनात गेलो त्याच्या ह्यानी कडी येतात बुडांत का बसवता होत नाही आता एक उशी घेऊन ये उशी तरी सुद्धा कमाल हा त्याची ह्या जीवन त्यांनी काय केल्या ना किती कबुतरा उडवल्या ना त्यांनी एकदा त्याची एकदा म्हस एकदा वाघान घेऊन गेलो कोणती वाघदेकराची म्हस वाघ घेऊन गेलो गेल्याबरोबर हिने काय केल्या गावात दौंडी पिटवल्या म्हणाली माझी म्हस म्हणाली घरात बांधलेली वाघ घेऊन गेलो कोण चांगलं बरकनदार असत तर म्हणालो पाठवा आता यो हुळको घाष्टवान जाणारो हुळको पहिल्या दिवशी राहुलो बंदूक घेऊन पहिल्या दिवशी बंदूक घेऊन राहुल्याबरोबर वाघ तो पोचलेलो दुसऱ्या दिवशी सुद्धा हेका फसवल्या हेका काय वाघ मारून गावलो नाही कारण वाघात बंदुकीचा वास इल्याबरोबर पळालो वाघ काय झाला दुसऱ्या दिवशी हिने काय केल्या एका म्हशीचा कातडा विकत घेतल्या आणि त्या कातडा पांघरल्या आणि जाऊन झाडीकडे राहुलो म्हणालो आज वाघाक मारणार म्हणजे मारणार
माझो रेडो चुकलो होतो. रानात माझो रेडो चुकलेलो होतो. नवीन म्हस बघल्या बरोबर रेडो जो काय चकाळलो. रातभर मळान काढल्यान त्याचा. सकाळी उठून बघता तो तोंडान फेस. वागदेकर विचारता, अरे सामऱ्या झाला काय? तोंडान कसो एवढं तुझ्या फेशिलो? नाही म्हणता, जोयला तो रेडो चुकलेलो ना, सालो एक नंबर पोचलेलो, दांडगट रेडो तो पेटावून काढल्यान म्हणता शाप. अरे माका सुद्धा सांगा घेता, पण काय माहिती हा जागे स्थानाला महत्व आहे. स्थानाला महत्व आहे. हा ते येऊचे नाही एवढ्यात. ते त्याला सांगा होतो ना मगाशी, तिळाचो लाडू खाल्यान म्हणून. तो तिळाचो तो शेंगदाणे वालो. आता एकामेकाचे फोडून चणे खातले ते. एकाचे अवतार ते दोघं जण. आता बघा इले काय. छत्रपती शिवराया माझा करता हिंदुस्थानाचा, तयाला करतो मी मुजरा मानाचा. तयाला करतो मी मुजरा मानाचा. तयाला करतो मी मुजरा मानाचा. छत्रपती छत्रपती शिवराया माझा. छत्रपती शिवराया माझा करता हिंदुस्थानाचा. मला करतो मी शिवाजी महाराजांची जयंती आहे, नाही काय? छत्रपती शिवाजी महाराज फक्त आणि फक्त 50 वर्ष आपल्या या महाराष्ट्रामध्ये जगले. पण या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी एवढं करून ठेवलंय की ते 500 पिढ्यांना सुद्धा जमणार नाही आणि 500 पिढ्यांना सुद्धा खाऊन पुरून उडेल. एवढं माझ्या राजाने आज आपल्यासाठी करून ठेवलंय. म्हणून आपण व्हॅलेंटाईन डे साजरे करतो, प्रेमाचे दिवस साजरे करतो, नाही काय? हग डे साजरे करतो, साडी डे साजरे करतो, आणि कुठले कुठले डे साजरे करतो. एवढे सगळे डे साजरे करण्यापेक्षा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महिन्यातून 2 वेळा करा, 4 वेळा करा, तेवढा अभिमान आपल्याला आहे. कारण छत्रपती शिवाजी राजामुळे या महाराष्ट्रामध्ये आज आपण ताठमानेने जगतो, नाही काय? त्या छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्य आहे. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. गजराच्या माध्यमातून तुम्हाला थोडं देण्याचा प्रयत्न करतोय. अशी कशी सारी जगाची रीत न्यारी. नको म्हणतो. हरिनामाचं मोल सोन्याचा तर सगळा जोयलाकडे. ह्या बदलूक सांगत तरी ताबडतोब ट्रॅक बदलून दुसरं गजर गेला. त्या सांगलंच तरी दुसरं गजर घेईल. हा कदम बुवा इकडं, तो वागदेकर बुवा तिकडं. हा कदम बुवा इकडं, तो वागदेकर बुवा तिकडं. हा कदम बुवा इकडं, तो वागदेकर बुवा तिकडं. दोघांचं माझ्याशी नेहमी वाकडं, या दोघांचं माझ्याशी नेहमी वाकडं. उठसूट माझ्याशी, उठसूट माझ्याशी, उठसूट माझ्याशी करती हे झगड. काय करतील मलाही माकड. उठसूट माझ्याशी करती हे झगड. काय करतील मलाही माकड. सगळं माझ्याकडे ट्रॅक आहे, पण काय कुठल्या जाग्यावर काय करू खया याचं द्वायला अनुभव चांगलं. आज तो पेटान उठलो, मग तो थोडं कमी पडलो. पण आता
तो थंडी वाऱ्यात गेलेलो त्या विमानात इंधन भरून तो परत येईल आणि परत एकदा आपला विमान सुसाट उडवीत याची गॅरंटी देत आहे. मी गजरात सुरुवात करतोय. हरिनामाचं मोल सोन्या चांदी तर तोलून चालायचं नाही. हे गड्या तोलून चालायचं नाही. घडा पापाचा घडा पापाचा घडा पापाचा भरल्यावर कलियुगात धडकत नाही. घडा पापाचा भरल्यावर कलियुगात धडकत नाही. घडा पापाचा भरल्यावर कलियुगात धडकत नाही. तोलून चालायचं नाही. घडा पापाचा घडा पापाचा भरल्यावर कलियुगात धडकत नाही. हरिनामाचं मोल सोन्या चांदी तर तोलून चालायचं नाही. आज हे भजन आहे, निव्वळ पैशाचा खेळ नाही काय. हरी भजन म्हणजे निव्वळ पैशाचा खेळ नाही. त्याला सोन्या चांदीमध्ये तोलू नका. आज आपण देवाकडे जातो, देवाकडे गेल्याच्या नंतर एखाद्या पोरगो नसत तर देवाक सांगता, देवा मी तुका माका जर झील झालो तर तुका सोन्याची टोपी घालीन. म्हणजे आपण देवाक सुद्धा लाच देताना पाठी पुढे बघत नाही काय. म्हणजे देव म्हणता काय, अरे मी तुझ्यासाठीच आहे ना भक्ता, तुझ्यासाठीच मी आहे. मग तू माका लाच देण्याचा प्रयत्न करू नको. फक्त नमस्कार कर आणि तुझ्या मनातल्या भावना माका सांग. त्या भावना माझ्यापर्यंत पोहोचतील आणि तुझा झालेला अडलेला कार्य या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम. भक्तासाठी मी योग्य 28 त्या विटेवरती उभा राहिलेलो आहे. म्हणून त्या हरिनामाचं मोल या पैशामध्ये मोजू नका. म्हणून काय म्हटलं बघा, कोणी धनवान पैशाने तिजोरी भरतो. कष्ट करणारा गरीब उपाशी मरतो. कोणी धनवान पैशाने तिजोरी भरतो. कष्ट करणारा गरीब उपाशी मरतो. मदतीचा हात अन मायेची साथ आठवणी साऱ्या त्या उरल्या मनात. आज कोणी धनवान, आज ज्याच्याकडे अमाप पैसा आहे तो गर्वाने मातलेला आहे. ज्याच्याकडे अमाप पैसा आहे तो गर्वाने मातलेला आहे. आणि हा गर्व जर खाली करायचा असेल तर त्या परमेश्वराला शरण गेलं पाहिजे. तुमचा जर गर्व जर कमी करायचा, हा पहिल्यांदा 4 अक्षराचा राक्षस मातलेला होता. 4 अक्षराचा बाणासूर नावाचा राक्षस मातलेला होता. बाणासूर मेल्याच्या नंतर 3 अक्षराचा राक्षस परत जन्माला आला, तो म्हणजे रावण. त्या रावणाचा सुद्धा नाश झाला. शेवटी 2 अक्षराचा रावण परत जन्माला आला, त्याचं नाव कंस. आणि आता 1 अक्षराचा रावण बळावलेला आहे, तो म्हणजे मी. ह्या करतोय आम्ही. माका 2 पोरगे झाले, एका काय नाही. हो मीपणा जो झालो ना माणसात, मीपणाच माणसात संपवणारा. आज माझ्यासारखं दुसरं कोण नाही. मीपणा तो जो झालेलो गर्व ना आयुष्यात सगळ्यांका संपवल्याशिवाय राहणार नाही. आज ज्याच्याकडे 100 किलोचा पोता भरलेला धान्याने ते कथा उचलता येत नाही. ज्याच्याकडे धान्याचा 100 किलोचा पोता भरलेला ते का ते उचलता येत नाही. आणि ज्याच्याकडे पैसे नाहीत ते का विकत घेता येत नाही. ही आजची परिस्थिती आहे, बरोबर की नाही. एकाकडे चांगला ज्ञान असता, आज त्याच्याकडे चांगला ज्ञान आहे, कोणाकडे वागदेकराकडे, पण पेटी एक सूर लावची त्याची ताकद नाही. बरोबर. आज ह्याच्याकडे चांगला आवाज लावण्याची ताकद आहे, पण ह्याका धड पायांचा लॉक जमत नाही. ह्यो घष्टत येता, स्वतःच्या पायावर तो उभं राहू शकत नाही.
चांगला भजन आहे त्याच्याकडे, आवाज त्याचं चांगलं, आजपर्यंत चांगली भजना केल्या, पण स्वतःच्या पायान त्याका चढाव जमत नाही, घष्टत येता चढाव त्याका साधो चढाव जमत नाही. फक्त तो अभिमानान सांगता माका 2 पोरगी झाली, म्हणजे कोणाक होईतच नाही की काय. अरे मनुष्य जन्मा किंवा तो हातपाय आपण पोरगी काढल्याशिवाय राहत नाही, बरोबर की नाही. ज्याचा लगीन नाही झाला त्याला 4-4 पोरा, लगीन नाही झाला त्याका 4-4 पोरा, तुका होऊन 2 झाली तर खायचा बिघाड का. म्हणून काय सांगतोय बघ, मदतीचा हात न माईची साथ, आठवणी साऱ्याच्या उरल्या मनात. कुणास ताळणे नाही, माणूस माणसात नाही, आज माणूस माणसात नाही. कलियुग भरल्यावर कलियुगात धडकत नाही. शेती भातियन जमीन जुमल्या पायी, हात देणारा भाऊ भावाचा राहिला नाही. शेती भातियन जमीन जुमल्या पायी, साथ देणारा भाऊ भावाचा राहिला नाही. आज भावा भावामध्ये वैरत्व निर्माण झालेलं आहे. कशामुळे? जो तो हिश्यात टपलेलो, बरोबर की नाही. आज हिश्यात टपलेलो, आज ज्याची जमीन रस्त्यात गेली, आयुष्यभर त्यांनी कधी गावाचा तोंड बघल्या नाही, मुंबईत राहून त्यांनी नोकरी केल्या, पण जेव्हा त्याका समजता की आपली जमीन रस्त्यात जाता, ताबडतोब तो भावाक फोन करता, कधी फोन न करणार हो, दादा डायरेक्ट सही करू का येऊ की घराकडे येऊ. म्हणजे ही परिस्थिती झाली आहे. आज या आपल्या कोकणाची वाट आज आपणच लावलेली आहे. आज सगळे नेपाळी येऊन आपल्या कोकणात भरलेले आहेत. का? कारण आज आपलं कोकणी माणूस आळशी बनलेलो आहे. त्या माणसा विचारा तुम्ही, एखादं जर बसलेलो गडग्यावर बसलो, काम धंदो काय नाही, तर काही जाऊन तुम्ही फक्त म्हणा, काय रे पांडग्या, माझी जरा कलमा उरूची होती रे. तो डायरेक्ट सांगतो, लोका नाही रे, माका जमण्यासारख्या नाही, माझ्या कमरेन दिसते कड येत. पण दुसऱ्या दिवशी काय तो गडग्या राहून म्हणतो, नाही रे चला कामच नाही खैरे, बसून बसून कंटाळू येलो. बरोबर की नाही. म्हणजे अशी परिस्थिती झालेली आज. म्हणजे ते का काम सुद्धा नको, पण तरी सुद्धा म्हणणार तो माका काम खय नाही. म्हणजे देव गेला तर तो काम करू शकत नाही. म्हणून आज नेपाळी आपल्या कोकणात मध्ये भरमसाठी दिलेले. जो म्हणा होतो ना मगाशी, भाभीचा काहीतरी सांगा होतो, जो मधलो, अरे भाभीचा होई का आपल्या, भाभीचा आपल्या काही करत नाही, आपली घरातली भाभी आहे ना, टेन्शन घ्यायचा नाही. म्हणून काय सांगताय, काय शेती भातियन जमीन जुमल्या पायी, साथ करणारा भाऊ भावाचा राहिला नाही. भय दुःखाच्या लाटा जरी आल्या किती, हरिनाम घे ओठात नाही भीती. मालिक मोत्यानी भरली ती दोरी, पुण्याची झोळी रिकामी, आज पुण्याची झोळी रिकामी. गडा बापाचा भरला कलियुगात
जिथे श्रीमंत माणूस राहतो. काळ सोन्याचा परतून येईल खातो. आज पहिला जमाना होता नाही काय, कौलाच्या घरात सुद्धा आपल्याला आरामाची झोप लागत होती, कोलव्याच्या घरात सुद्धा आपल्याला आरामाची झोप लागत होती. पण आज बंगले झाले. त्यावेळी पाहुणं जर एका घरात इलो तर अतिथी देवो भव म्हणून लिवायचे. अतिथी देवो भव म्हणजे त्या पाहुण्यात सुद्धा देव असल्याचा भास व्हायचो. आणि आता सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला, चोरांपासून सावधान. म्हणजे एखादं पाहुणं गेलो तर त्याला वाटतं की आपण चोर आहोत. म्हणजे ही परिस्थिती खैच्या खै बदललेली आहे. देवा काय घाबरणारे, देवा घाबरणारे लोक आज देवाच्या अंगावरचे दागिने चोरून पळक लागले. म्हणजे माणसात भीती आहे काय बघा, बरोबर की नाही. आज आम्ही हय भजन करता, बाजूवालो बुवा पाठी जाऊन बडबडता. आज आम्ही हय भजन करता, त्याका हय खुर्चीवर बसवाक लाज वाटता म्हणून तो पाठी जाऊन बडबडता. म्हणजे समोरच्या टेन्शन द्यायचा, बरोबर की नाही. तो म्हणता सतल्याक सांगा काय करूच आता, माडार चढून सुपाऱ्यो काढूच्यो की डायरेक्ट सुपारीवर चढून नारळ काढूच्यो. चालू आहे त्याचा वार्ता. हा वागदेकर, हो वागदेकर. हा तो दुसरं मधलो खाई गेलो तो बघा. हा बघा इंजिनियर. काळ सोन्याचा परतून येईल खातो. झोपडी जिथे श्रीमंत माणूस राहतो. डोळ्यात पाणी भरून वाखारे मायेची गेली उडती. पंचपक्वानाचे भरलेला ताट पण मायेचा तो घात नाही. आज मायेचा तो घात नाही. भरल्यावर कली घडत नाही. हरिनामाचं मोल सोन्या चांदी तर, हरिनामाचं मोल सोन्या चांदी तर. तोलून चालायचं नाही हे गड्या, तोलून चालायचं नाही. गडा बापाचं भरल्यावर कलियुगात घडत नाही. हॅलो, स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ. स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझे दैवत स्वामी समर्थ.
स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ, स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ माझे.